काँग्रेस पक्षात असताना अशोक चव्हाण महाराष्ट्र केसरी होते. आता जत्रेतील कुस्त्या खेळायला लागले. हर्षवर्धन सपकाळ. अशोक चव्हाण हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले. आमदार, खासदार, प्रदेश कमिटीचे अध्यक्ष राहिले. त्यांचे वडील हे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री, गृहमंत्री अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या. या अर्थाने मातब्बर एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते. शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, तर अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षामुळे असताना महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते. मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न लढवता आता ते जत्रेत कुस्त्या लढायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार म्हणून पुंगारी वाजवत असतील, तर या नुरा कुस्त्या खेळण्यावर मला बघून हळहळ वाटली. आता अशोकराव चव्हाणजींचे जे वडील आहे, काँग्रेसचे जे नेते होते शंकररावजी चव्हाण, हे हिंद केसरी होते. आणि शंकरराव चव्हाणांचा वारसा चालवत असताना अशोकरावजी देखील मुख्यमंत्री राहिले, खासदार राहिले आणि महाराष्ट्र केसरी हा सामना ते काँग्रेसमध्ये असताना लढत होते. आता जत्रत ते दंड ठोपटताना आणि कुस्त्या खेळताना बघून हसू येतं, यापेक्षा अधिक काही बोलू शकत नाही. नांदेड आल्यानंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणले की आता काँग्रेस सुद्धा पाकव्याप्त होतात. त्यांनी थोडंसं मागे पलटून जर बघितलं असतं तर स्टेज जो आहे हाच पूर्ण काँग्रेस युक्त होता, हे त्यांच्या ध्यानात आलं असतं. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजल, काँग्रेसची काय भूमिका असणार? काँग्रेस सक्षमतेने स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जात आहे आणि काँग्रेसची जी रणनीती आहे ती स्पष्ट स्वरूपाची आहे. स्थानिक नेतृत्वाला आम्ही सर्व अधिकार देत आहोत. त्यामुळे आमचे येथील खासदार असतील, आम्ही लवकरच संघटनात्मक या ठिकाणी जे काही आवश्यक ज्या दुरुस्त्या आणि बदल आहोत ते देखील करणार आहोत. आणि त्या अनुषंगानं स्थानिक आमचं संघटन जे आहे त्या पातळीवर याचे सर्व निर्णय होतील आणि जोरकस पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.